जवळपास 3000 फूट खाली दरी डायरेक्ट ते खाली ना गॉड्स वेल्ली त्याची इथं आपल्याला एकच स्टेप दिसते फक्त ही स्टेप दिसते फक्त आपल्याला तसं 5 स्टेप पडतात ते 5 सही आहे बाई परतला थ्रिलर वाटतंय कारण मी एकदम कडला थांबलेलो आहे हा का कुठे जंगलात फसले होते हा का तुम्हाला कोण सांगितलं नाही का जर का तुम्ही मुंबई पासून येत असाल ना तर इथं हॉटेल महाराजा लागेल बघा आणि त्या पुढं फाटा लागेल असा त्याला खुबी फाटा म्हणतात खुबी फाटा आणि पुण्यापासून येत असाल तर तुम्ही ना जुन्नर मार्ग इकडे आले तर खुबी फाट्यापासून थांबायचंय आणि इथूनच रोड आहे Nunca se acaba la fiesta, comiéndote todo el día que se joda esa dieta. I tell that sucker, 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 yeah. I tell that sucker, I make this motherfucker bad. Puli suelta. ज्यांना कोणाला चालायचा त्रास आहे ट्रेक करायचा नाही वयोवृद्ध आहे त्यांना आहे ना स्थानिक लोक आहे ना ते चेक पॉईंट पासून डायरेक्ट इथपर्यंत आणता येते गाडीनी तसं बेसिकली तुम्ही ना काळू वॉटरफॉल आहे ना ट्रेक करून जाऊ शकता तिथून चेक पोस्ट आहे तिथून असा रोड आहे आणि सोबत येताना ना फक्त गाईड हायर करा कारण की या साईडला दुकान असते जास्त त्यामुळे आपल्याला रोड माहीत नसतोय थोडा वेळ थांबणार आहे वाट बघू पाऊस कमी व्हायचा पाऊस ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस आपण परत मग खाली जाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजले बरोबर 7 आणि आज मी पेठच्या घाटाच्या एकदम वर आलेलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करत थांबलेलो आता आकाश वेज म्हणून हॉटेल आहे पेठच्या घाटाच्या वर एकदम इथंच आहे साईडला बराच वेळ झाला 7 वाजले इथं 5:30 वाजता निघलो होतो साधारण मी घरून येता येता मला 1 तास लागला इथे यायला आणि नाश्ता करायला अर्धा 1 तास मी ऑलमोस्ट 7 वाजलेले आता बरोबर पेठ मध्ये मी तसं बघितलं तर आता इथून पण आहे ना आमच्या घरून साधारण इथपर्यंत यायला पण 1 तास लागला मला आता इथून तर माळशेज घाट पर्यंत ना आपल्याला 1 तास लागणार आहे कारण रोड एकदम सिनिक आहे आणि रोड चांगले आहे ना त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही कंटिन्युअसली आपण आहे ना 180 स्पीडने राहू शकतो आता पोहोचले मी बरोबर माळशेज घाट मध्ये या साईडला माग सिंधोळा किल्ला आहे इथं आहे ना एक रेस्टॉरंट आहे इथं कॉफी घेऊ म्हणलं थांबलो इथं जवळपास आहे ना आमच्या घरून बसून आहे ना पेठ पर्यंत 39 किलोमीटर अंतर होतं आणि 39ला मला 1 तास लागला आणि पेठ पासून आता माळशेज घाट पर्यंत ना 64 किलोमीटर आहे 64 किलोमीटर मी 1 तासात कव्हरअप केले एवढा रोड चांगला आहे या साईडचा माळशेज घाट जुन्नर पूर्ण पुणे नाशिक हायवेचा इथं गाडी पार्क केली इथं कॉफी घेऊ पहिली म्हणजे वॉशरूम पण यूज करायचे मला Mami, baby, quiero ser el río de tu Tokio. Chingamos en la casa de papel sin negocio. वाल्यांचा आहे ना व्ह्यू पॉइंट लय बाप आहे
तिथून येणार डेकवरून येणार डायरेक्ट पुढला पिंपळगाव जोगाच्या धरण दिसतो डायरेक्ट. सही आहे. आता इथून हा माळशेज घाट आहे, हा कल्याणनगर हायवे आहे तसं बघितलं तर. इथून थोडा पुढे गेलं ना आपल्या राईट साईडला वळायचं आहे. तिथून माळशेज घाट पिंपळगाव जोगाच्या डॅमचा आहे ना रोड आहे, तिथं आपल्याला काळू वॉटरफॉलचा ट्रेक करायला लागतो. साधारण 8:30 वाजले. इथं अर्धा तास थांबलो मी. इथं कॉफी घेतली आणि झालोय. कॉफी पण झालं मजा दिली यांनी, ती खपत नव्हती मला. मग हळूहळू पेलो, अर्धेच पेरून अर्धेच ठेवून आलोय. पण हॉटेलचा ॲम्बियन्स लय बापे, ॲम्बियन्स प्लस खाली हॉटेल रिसॉर्ट पण यांचं. कल्याणनगर हायवे हा. जर का तुम्ही मुंबईपासून येत असाल ना तर इथं हॉटेल महाराजा लागेल बघा, आणि त्या पुढं फाटा लागेल असा. त्याला खुबी फाटा म्हणतात, खुबी फाटा. आणि पुण्यापासून येत असाल तर तुम्ही ना जुन्नर मार्ग इकडे आले तर खुबी फाट्यापासून थांबायचं आहे. आणि इथूनच रोड आहे हा. समोरचा आहे ना पिंपळगाव जोगा डॅम आहे, आणि ह्या रोडने आपल्याला पुढे जायचं अजून. युट्यूब बनवायला चालू केलं ना त्यावेळेस पण बरोबर मी 11 सप्टेंबरला इथं आलो होतो, आणि त्यानंतर आता 2 वर्ष आली आला ह्या गोष्टीला. म्हणून म्हणलं आज आपण काळू वॉटरफॉलला जायचं. अदरवाईज प्लॅन दुसरा होता, पण म्हणलो की आपण मग जो आपले 2 वर्ष पूर्ण आला आपण तिथून स्टार्ट केलंय ते परत जाऊ. आणि म्हणून 9 वाजलेले, पण माळशेज घाटात थोडा पाऊस पडायला लागलेला आहे नॉर्मल. पण पुढं सगळं धुकं अख्खं. मला फक्त आहे ना व्ह्यू दिसायला पाहिजे पास. आपण एक काम करायला लागणार आता तिथे ना काळू वॉटरफॉल तिथे आहे ना हे काय झालं चेक पॉईंट केलेलं आहे गावकऱ्यांनी. तिथपर्यंत गाडी लावून तिथं एखादा गाईड घेऊन जायला लागेल पुढं. भाऊ त्यांच्यातला एखादा घेऊन जाऊ, आणि ते मग काळू वॉटरफॉल बस वेट करायला लागेल का आपल्याला व्ह्यू दिसेल तेव्हा. अदरवाईज असं तर आपल्याला काही दिसणार नाही. चेक पोस्ट पर्यंत येऊन पोहोचलोय मी आता. इथूनच आपल्याला काळू वॉटरफॉलचा ट्रेक करायचा ना, इथून करायचा. लास्ट टाइम मी इथूनच केला होता असा, पण यावेळेस विजिबल काहीच नाहीये. इथंच गाडी पार्क केलीत. तुमच्याकडे एंट्री करायला लागते का? बरं करा ना. 2000 years later. तसा बेसिकली तुम्ही ना काळू वॉटरफॉल आहे ना ट्रेक करून जाऊ शकता. तिथून चेकपोस्ट आहे ना तिथून असा रोड आहे, आणि सोबत येता नाही ना फक्त गाईड हायर करा, कारण की या साईडला दुकान असते जास्त, त्यामुळे आपल्याला रोड माहीत नसतोय. आता मी काय केलेलं आहे, हे दादा आहे त्यांची गाडी डायरेक्ट बाईकवर ते मला सोडता येते. त्यांची थोडेफार चार्जेस जास्त घेते, पण आपण डायरेक्ट तिथून ट्रेकला 1 तास लागतो ना, आपण तिथं आहे ना 10 मिनिटात पोहोचू. आता मला काय करायचं आहे, मला डायरेक्ट स्पॉटवर जायचं आहे, कारण की मी ट्रेक पूर्ण ऑलरेडी 2 वेळा केलेला आहे. केलेला आहे मी पायी नाही, 8 राईड नाही केला मी. हे काळू वॉटरफॉल वेळा केलेला आहे. पायी जायला वेळ लागतोय, म्हणून म्हणलं तुम्ही गाडी सोडता इथं लवकर जाईन आपण. नाही पायी बराच वेळ जातो. मी लास्ट टाइम 2दा केलेला आहे ना, लय वेळ लागतोय. 1.5 तास जातो येऊन जाऊन 2 तास जातात. 2 तास वेस्ट आहे ना. आपलं व्ह्यू तर बघायचं आहे बघ तिथं. 8 राई पण आहे तसे. 8 राई इथं एक महादेवाचं जुनं मंदिर आहे, तिथून साधारण 5 किलोमीटर पुढे गेले ना 8 राईड ट्रेक आहे अख्खा. काळू वॉटरफॉलचा जो फ्रंटचा व्ह्यू दिसतो ना, ड्रोन जे फ्लाय करतात तो तिथे. आता मी काळू वॉटरफॉल जाणार आहे फक्त. पाऊस तर काय अजून उतरत नाही, थोडा पाऊस आहे, पण धुकं 4 बाजूला बघा. ते धुक्यामुळे ना आपल्याला या जागेचा अंदाज लागत नाही, म्हणून इथले स्थानिक लोक आहे ना फायदेशीर होतात. आता या साईडला पाऊस तर गेला, पण धुकं जास्त आहे. आता आपण इथं एक झोपडी आहे, इथं थोडा वेळ थांबणार आहे. वाट बघू पाऊस कमी व्हायचा. पाऊस ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस आपण परत मग खाली जाऊ. तो सगळं काढू.
या साईडला जास्त फॉग आहे म्हणून आम्ही थांबलो होतो, पण दुःख काही कमीच नाही होते. कंटिन्युअसली दुःख असं वर वाहता येते. खाली दरी ना जवळपास 700-800 फूट दरी असेल खाली. जवळपास 3-4 स्टेपमध्ये काळू वॉटरफॉल पडतोय. आणि दुःख आहे इथं थांबलो आम्ही. ज्यांना कोणाला चालायचा त्रास आहे, ट्रेक करायचा नाही, वयोवृद्ध आहे, त्यांना आहे ना हे स्थानिक लोक आहे ना ते चेक पॉईंटपासून डायरेक्ट इथपर्यंत आणता येते गाडीनी. म्हणजे 2 व्हीलर्सनी येता येईन, कारण 4 व्हीलर नाही ना तिथं. तुमच्याकडे जर ऑफ रोडची गाडी असेल ना कोणची प्रॉपर ऑफ रोड, ती येऊ शकतं, अदरवाईज नाही येऊ शकत. तुम्हाला दादाचा ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. नंबर होता 9322531720. ओके, त्यांना कॉल करून जा मग. तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू पॉईंटपर्यंत आणतील. धोका आहे आता इथं जवळच आहे. खाली आवाज येतो, आवाज ते आपल्याला हे दिसेल ना काय? धबधब्याचा. हा इथंच आहे. आवाज आहे ना आता, पण आवाज आहे ना. आम्ही फसले होते जंगलात. हा का? कुठे जंगलात फसले होते? हा का? मग तुम्हाला कोण सांगितलं नाही का? आम्ही चालू हा का? कुठं आलं तुम्ही? आम्ही 5 नाही वरून हरिश्चंद्र, तिथून खिरेश्वर, तिथून इथं काय बोलता? बाय हरचित्रगडवरून आलेत जंगल. बाई तुम्ही तर. इथं राहिलो होतो आपण, इथं ह्याच्यावर खिरेश्वर राहिलो होतो. हा का? कोण राहिलो हम्म. त्याला अकाउंट असेल हा आहे ना. त्याला फॉलो करतो. आता आपण चाललोय खाली, तिथं पाण्याचा आवाज येतो ना काळू वॉटरफॉलचा, तिथं डायरेक्ट. बराच वेळा आम्ही थांबलो होतो धुकं कमी होईल म्हणून. पाऊस तर गेला पण धुकं जात नाहीये. आता 4 बाजूला धुकं आहे, तर विजिबल काहीच नाहीये. आपल्याला ड्रोन खरं तर फ्लाय करायचं होतं आम्हाला, कारण ड्रोनने बाप येऊ दिसला असता खालचा काळू वॉटरफॉलचा. मागल्या वर्षी मागल्या वर्षी आलतो मी एकदा, तेव्हा सप्टेंबर नंतर आलो होतो. त्यावेळेस मी इथं एपी उडवला होता. या साईडला आहे काळू वॉटरफॉल. ते पाणी दिसतंय ना ते डायरेक्ट खाली 3 स्टेप मध्ये पडतं डायरेक्ट. आणि किती फूट दरी असेल खाली? 5 स्टेप आहे. आणि किती फूट असेल अंदाज? पहिला टप्पा 900 फुटाचा. बापरे, मग सगळं मिळून किती आहे? 2,500-3 हजार. मला तर वाटलं 1000 फूट दरी असेल फक्त. 2,500-3 हजार फुटाची दरी आहे. जवळपास 5 स्टेप मध्ये खाली पडतोय हा वॉटरफॉल. काळू वॉटरफॉल मला दुःख होतं अख्खं, आता विजिबल झालं बघा. 1 सेकंड दाखवतो. विजिबल झालं दुःख आता. जरा हट्ट्यात जरा काय दिसतंय राव, जबरदस्त. आता काळू वॉटरफॉलचं आहे ना अख्खं दुःख क्लिअर झाली इथं. आणि काय व्ह्यू दिसतोय राव. त्या साईडला फॉग किती वाढतोय बघा जोरात. हे दुःख वर तर डायरेक्ट जवळपास 3000 फूट खाली दरी डायरेक्ट. ते खाली ना गॉड्स वेल्ली त्याची. इथं आपल्याला एकच स्टेप दिसते फक्त, ही स्टेप दिसते फक्त आपल्याला. तसं 5 स्टेप पडतात ते 5. सही आहे बाई. परतला थ्रिलर वाटतंय कारण मी एकदम कडला थांबलेलो आहे. आयला खरं तर खालूनच करा बघा जरा. नेक्स्ट टाइम आहे दादाला घेऊन खालूनच करणार मी आता. बराच वेळा आम्ही थांबलो होतो, पण इथून नेमकं वारं आहे ना आणि पाणी पण वर येत आहे. मग इथून ड्रोनला पाणी लागेल सारखं कंटिन्युअसली. आम्ही चाललोय दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर, तिथून आपल्याला ड्रोन फ्लाय करता येईल. पाऊस तर अजिबात नाही आहे, फक्त दुःख थोडंफार याच्यातून परत लगेच जाते ते. आपला ड्रोन शॉट घेऊन आपलं क्लिअर होऊन जाईल लगी. मला खालच्या स्टेप घ्यायच्यात खरं तर, त्यासाठी मी खरं एक्साइटेड आहे जास्त करून.
या साईडला आहे ना वरून धुकं लई आत्ता, धुकं पण आहे, वारा पण जास्त आहे. जेवढा मला फुटेज काढता आला तेवढा मी काढला. पण ज्यावेळेस खाली येतो ना आपण, खाली लगेच धुकं येतात खाली ड्रोन नेल्यानंतर. हायली रेकमेंडेड राव. तुम्हाला तर खरं काळू धबधबा व्हायचा असेल ना तर खालून या. तर आपला काळू धबधबा आता पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे. पाऊस यायला लागला म्हणून मी जॅकेट घातलं आहे. ड्रोन आहे आपला. भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.